नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड। आज आपल्याकडं एक आजी आहे, त्या काही दिवसानंतर आपल्याला भेटायला आल्या। त्यांनी एक नवीन पेशंट घेऊन ते आपल्याकडे आले। अगोदर त्यांनी आपल्याकडे उपचार घेतला होता। त्यांना काय त्रास होता, त्यांना आता किती आराम आहे, या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करून जे काही सत्यता आहे ते आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेणार आहे। आमच्याकडे भरपूर रुग्ण येत असतात, ज्यांना आम्ही या ठिकाणी निसर्ग उपचार करतो। त्या उपचाराच्या माध्यमातून त्यांचे मोठमोठे ऑपरेशनही टळतात। जे जे शक्य झालं त्या रुग्णांचे आम्ही या ठिकाणी व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्या आजूबाजूला परिसरात जर काही असे रुग्ण असले तर त्यांना नक्की पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालयाशी संपर्क साधायला सांगा। आज काय यांची प्रतिक्रिया आहे हे आपण यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ। नमस्कार आई। आई, तुमच्या गावाचं नाव सांगा ना। देगाव. देगावचे तुम्ही? देगाव. देगाव खेडी. देगाव खेडी। तुमचं नाव? कांताबाई. कांताबाई, बरोबर। आई, तुम्ही माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले होते। किती दिवस झाले साधारण? 12 महिने झाले। 1 वर्षापूर्वी आले? बरोबर। बरं, 1 वर्षापूर्वी तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हा तुम्हाला काय त्रास होत होता? नस होती चेपेल, कमराची, पायाची, एका पायाची। बरोबर, कमरेची एका पायाची नस चपलेली होती। बर, तर तुम्ही अगोदर माझ्या अगोदर किती डॉक्टरांना दाखवलं? ते वणीला गेलतो, खांदेसर गेलतो, कळमशर्याला। बरोबर, म्हणजे भरपूर ठिकाणी तुम्ही दाखवलं? 2-3 ठिकाणी जाऊ, पण गुण नाही आला। औषध खावस तर हे गुण गोळ्या गिळ्या खाल्ल्या का मग नंतर तसं होऊन जात। जोपर्यंत औषध आहे तोपर्यंत बरं वाटायचं। आणि ते औषध संपलं ते दुखतच राहते, परत दुखायचं। बरं, 1 वर्षापूर्वी तुम्ही माझ्याकडे आले होते तर तुम्हाला कमरेमध्ये त्रास होता, कमरेमध्ये नस दबलेली होती, पायामध्ये होतात, पायात इथून पाय ताटून जायचा। हो ना, म्हणजे कमरेमध्ये L4 L5 नावाचे जे मणके आहे, लंबर्स नावाचे, तिथून त्यांना जे आहे तर नस दबत होती, त्याच्यामुळे पायामध्ये फार पेनफुल सिच्युएशन होती। चालताच यायचं नाही, चालताच येत नव्हतं। बरोबर। बरं, मग तुम्ही माझ्याकडे 1 वर्षापूर्वी आलते तर मग तुम्हाला माझ्याकडे किती आराम झाला? चांगलं झालं, भरपूर चांगलंच होऊन गेलं। 100% आरामात झाला? आरामात झाला। त्याच्यानंतर मग कुठे जायची गरज नाही, गेलंच नाही। कुठल्या डॉक्टरांना दाखवायची गरज पडली नाही, दावलंच नाही। चांगलं झालं, मग कशाला दावाचं असं? परत कुठल्या गोळ्या खायची गरज पडली नाही, खाल्ल्या गोळ्या काहीच नाही? बरोबर। तुम्ही 1 वर्षापूर्वी आलते म्हणजे फारच जास्त वेदना होत्या तुम्हाला मग? पहिले लय दुखायचं ना, मग इथं आणलं, मुलीनं माझ्या औरंगाबाद राहते तिनं आणलं, मग इथं दावलं, चांगलं होऊन गेलं। तुम्ही तर फोनवर सांगला औषधी ते होऊन दिले, आता खाल्ल्या। बरोबर, तेवढं खाल्लं तर आता गण सांगते मी कोणाला, चाला तरी बी घेऊन चालते तुम्हाला। नाही, बरोबर। आता गावातल्या बाया येणार आहे पुन्हा, ते मुसलमानीला बी आणलं मामा तरी आमच्या, तेही चांगले झाले। ते चांगलं आहे। आता तुमच्या देगावचे भरपूर लोकांचे ऑपरेशन आपण वाचवले। आता ते भिक्कन जाधव होते, ऑपरेशन सांगितलं, त्यांनाही आपण ऑपरेशन वाचवले। भरपूर लोकांचे ऑपरेशन या उपचाराच्या माध्यमातून ऑपरेशन सांगून असं खुर्शीवर कसं सांगलं तरी डॉक्टरनं, पण या औषध दिलं ना, चांगलं होऊन गेलं। नाही, आपण उपचार जास्त करतो, गोळ्या औषधी एक निमित्त आहे, पण आपल्याकडे जे उपचार आपण करतो त्या उपचाराच्या माध्यमातूनच लोक डॉक्टर लोक देवच राहते। काही अडचण नाही, तुम्हाला आता एकदम चांगलं झालं। कधी परत काही त्रास झाला तर नक्की संपर्क साधा, पण परत कधी त्रास होणार नाही। आता 1 वर्ष झाला तर आता घरावानी झाला आमचे, मी कोणाला घेऊन येते, आता कोणाला बी आणते मी, चाला मी धावते तुम्हाला, असं आणा जाईन ना, बहिणीला आण नाही, भाऊजीला आण नाही, गावातल्या गंज बाय येणार आहे, तुम्हीच नाही तर भरपूर लोकांची अशी इथं प्रतिक्रिया घेता येत नाही। प्रत्येक लोकांना आपण बोलू शकत नाही, प्रत्येक लोकांसोबत चर्चा होत नाही। बरोबर आहे, जवळच असतो, फार दिवसानंतर कधीतरी येतो, आणि त्या पेशंटला एकदम चांगलंच झालं, त्या पेशंटचं परत त्यांना गोळ्या औषधाची कधी गरज पडत नाही। अशी लोक आले कधी तर त्यांच्यासोबत अशी चर्चा करायला, प्रत्येक रुग्णांसोबत बोलणं होत नाही। भरपूर लोकांना आराम होतो, पण ते परत आपल्याकडे येत नाही। असं नाही पाहिजे, गुण आला तिथे जायचं नाही, जात आम्ही जातच नाही। आम्ही म्हणलं आपल्या घरच्या आणि चला तिथे सांगू द्यायला, तुम्हाला कसं म्हणायचे गावातले, तुम्हाला कुठं गुण आला, तुमचा क्लिअर झाला, तुम्हाला गुण कुठं आला, मी ते चाला मी जायचं तुम्हाला, असं। धन्यवाद।